श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुनाथाय नमः. प्रथम नमन सद्गुरुनाथा, करीतो नमो पदिमाता. नमना स्वीकारुनी आता, कृपा करी मजवरी. तुझ्या कृपा नौकेत बसुनी, भवसागर हा जाऊ तरुणी. जन्म मरणाची बीड तोडणी, भोगू मुक्तानंद तू. मी मूढ अज्ञानी बालक, करी सांभाळवूनी पालक. हित माझे मला न ठाऊक, पडलो प्रपंच गुंती रे. तुझी करावी सोडवणूक, तुझी आता मजसे ऐक. तू माझे कोड कौतुक, माय होऊनी पुरवावे. माझा भोळा भक्तिभाव, मी एक मूढ अज्ञानी त जीव. तारा वयास भगवत नाव, साह्य व्हावे मजलागे. द्वादशी पर्वणी महिमान, मागील अध्याय वर्णिले जाण. ते कथा अमृत श्रवण करून श्रोते तोषले. पुढील कथा श्रवणास श्रोतृवर्ग बसला खास. म्हणून ते निवेदनास प्रारंभ करतो आत्ताच. जाता कीर्तनी एक जण, तो तुझ्यास म्हणे आहे छान. तूही येऊन करी श्रवण, म्हणता दोघे जमतात. हरिकथेची गोडी अशी लागे जीवास जस. तो जाऊन बैसे प्रेमाचं श्रवण सुखाकारणे. असो बाल स्त्री व प्रौढ, जरी अज्ञानी तो जडमूड. किंवा पापी व्रती वाढ, तै कीर्तने उद्धरे बा. पापे जी घडती हातून, ती स्मरती आठवून. पापे वाढती वाढून, पर्वत होई तयाचा. पापाचे भावया शालन, करू लागे कीर्तन श्रवण. श्रवण भक्तीने पाप निरसन, हळूहळू होत असे. म्हणून संग श्रवणाचा धरू आता, कीर्तनाचा मार्ग ठरे तो उद्धाराचा. जडमूडा जीवांच्या श्रवण भक्तीचा महिमा थोर, तेने खंडिती पापाचे डोंगर. मोक्षाचेही पैलतीर श्रवण साधन लाभते. आधी श्रवण सुख घ्यावे, मग दान धर्म करावे. आणि श्रीहरीशी जोडावे, जन्म सार्थकी लावावा. न इतर जन्मात आचरती ते धर्मरीत, आणि न साधे हित. हा नरजन्म वाचोनी, नरजन्मी करुणी तातडी. जो भक्तीने भगवंत जोडी, त्याची तुटे जन्म मरण बेडी. नरची होय नारायण, श्रवणी ठेवणे आदर. मल महात्म्य ऐकी सुंदर, रमेशी सांगे रमावर. जे अधिक मास ग्रंथात श्रीरामचंद्र सूर्यवंशी, तोही करे द्वादशी वृत्तासी. हे विषयी कथा खाशी श्रोते आता ऐकावी. महाविष्णूचा जो अवतार, तो राम दशरथाचा कुमार. तेने मारिला लंकेश्वर, दिदली लंका विभीषणा. राम रावण युद्धात, बंधुपुत्र रावणाचे जुडात. धारा तीर्थ पडले बहुत, कुळ गेलेल्यास. कन्या शतमुखी रावणाची, भार्या कुंभाची. स्नुषा तिची कुंभकर्णाची दुःखी होती मानसी. ती आपल्या पुत्रास घेऊनी, भेटी पित्यास जाऊनी. पुत्र माझा पुढरीळ जाऊनी, असता वारसा लंकेचा. विभीषणाचे राज्य करावे, लंकापती पदी मिरवावे. हे न उचित वाटते जीवे, न्याय देई मिळवणी. कन्येची पाहुणे दुःख भयाने, क्रोधवला शतमुखी रावणे. तो म्हणे विभीषणास, करीना पदच्युत मी आता. नात वासे सिंहासनी, मी बैसुनी नेऊनी. ऐसी शपथ घेऊनी, मेळावी सैन्य भारतो. चाल करुनी लंकेवरती, ओढले विभीषणा खालती. नातू बैसवनी गादीवरती, शतमुखी रावण परतला. अचानक झाल्या संग्रामात, विभीषण झाला पराजित. राज्यपदही गेले क्षणात, बहुत दुःखी झाला. तो समजावी आपले माणस, आला गेल्याचा नको हव्यास. जे जेवढे होते भाग्यास, ते तेवढे लाभले. दुःखी मनास मिळवी शांती, ही इच्छा भरुनी पोटी. विभीषण आला अयोध्यापती, श्रीराम दर्शना. दूत सांगती येऊनी, श्री रघुनंदना लागुनी. लंकेचा राजा विभीषणा आला आहे दर्शना. ती वार्ता ऐकुनी कानी, रघुनाथ पुढे येऊनी. प्रेम आलिंगन त्यास देऊनी, निज सानिध्य बैसविला. काय भक्त विभीषणा, सारे मंगल कुशल आहे ना. मनी असे का काही कामना, भेटी लागे आलासी. रघुपतीची पाहून प्रीती, अश्रू आले नेत्रापती. विभीषण सद्गती झाला कंठी, शब्दमुखी येईना. मग तो सावरून स्वतःस म्हणे, राया तू आम्हास लंका राज्य दिले तयास. महाविघ्न आले रे रामा, शतामुखी रावण पाही. जो आमचा सेव्याही, तेने येऊन लंकेस दाही. दिशे वाडे वेडा घातला, अवचित येऊन काल घेतला. रणी केले पराभूत, वरी करुणी पदच्युत. काढिले लंके बाहेर, लंकेचा राज्य कारभार. तव आज्ञे केला स्वीकार, मी तव सेवा अंतरनार. याचे दुःख होत असे. विभीषणाचे ऐकून भाषण, क्रोधित झाले रघुनंदन. म्हणती माझ्या भक्ता लागून, कोणी छळतो पाहिन. मी माझ्या भक्तासाठी अवतार घेतले, पहा किती. जो भक्तास कोणी पीडिती, शासन त्यासे मी करी. ऐक माझे वचनासी, आज आहे
एकादशी मी मारून शतमुखासी राजी तुला बसवीन. ऐक इथू के वेगी कार्य करुनी अयोध्येस येई परतुनी उदा द्वादशी पारणे करीने तरीच नाम मिरविने. श्रीरामाची प्रतिज्ञा वचन ऐकून बोले विभीषणा, हे कैसे येईल घडून शंका मनी वाटते. रमा दधी समुद्रात भेट शतमुखी रावण राहे तेथ, ते स्थान दूर येथून समस्त 5 कोटी योजने. तया असुरा ते निवटून तू कैसे येशील परतून, हे कार्य कैसे घडून द्वादशी कैसी साधेल. माझे पुरविता मनोरथ तुझे भावे खंडित, व्रत येईन वाटे मला उचित रघुनायका श्रीरामा. ऐसे ऐकता ते वचन शंकित झाले रघुनंदन, कैसे प्रतिज्ञा पूर्ण वचन होईल रघुवंशाचे. संकटी पडला रे ते रघुवीर, आटवीत झाले वायुकुमार. जो शिवशंभूचा अवतार रामशिव एकची, सदाशिवानी रघुनाथ वेगळे पण नाही दोघात. शिव अंश तो वायुसुत स्मरता सन्मुख येतसे. श्रीरामाचे पदवंदन करुनी बोले वायुनंदन, प्रभू का केली आठवण कार्य कोणते मजकडे. मी असतो आपणा परते कोणी लोटले ते संकटे, सांगा शिक्षा करिता त्या ते आज्ञा आपली होताची. ऐसा उभयतांचा संवाद चालता तेथ येत नारद वंदून त्या पदराविंद बैसोनी आसनी. नारद म्हणती हे श्रीरामा, ते केले सचाटणी मा शतामुखी न आवरे तुम्हास महासंग्राम होईल. परिचया संगे मारुती असेल हा थोर वीर जेटी, त्याच्या गळा माळ शेवटी विजयश्री घालेल. परी एक शंका असे म्हणी, कैसा जाशील तुझे जणी येशील राक्षसा मारुनी, वचनपूर्ती कैशीकडे. ऐकता हे वचन कानी वायुनंदन उठे तत्क्षणी, अद्भुत धरिले रूप त्याने आकाश पाताळ व्यापिले. समग्र अंग विस्तारिले, वरी सकल सैन्य घेतले, राम लक्ष्मण कांदे घेतले, विभीषणा घेतले कंक्षेत. श्रीराम देऊनी आरोळी दक्षिण पद उचलले, त्यांनी दैत्यनगरी ती लक्षवणी ठेवी पदे त्यावरी एक पाय अयोध्येत. जुजा ठेवी दैन्यनगरात 500 कोटी अंतर क्षणात उलगहिता झाला. शतमुखीची पाहून नगरी वेड घातला सत्वरी. रामसेना दे ललकारी त्यात युद्ध कारणे, शतमुखी रावण झाले श्रुत विभीषणा सहसे गुणगुणात. आले आपल्या नगरात करावया संग्राम, सिद्ध करुनी असुरा सेना तोही आला करीत गर्जना. दोन्ही सेना परस्परा भिडला रणसंग्रामी, असुरे केला विभीषणा बाणवर्षवा. उभय शास्त्रे घातले घाव, युद्ध चालले ते अपूर्व समय बहु लोटला. मध्यरात्र टळून गेली तरी चाले रणधुमाळी, श्री राम मने चिंता लागली साधन घटिका टळेल. तोच तेथ नारद मुनी प्रकट झाले त्याच क्षणी, चिंतित पाहून रघुनंदनी काय बोलते झाले. हा द्वैत शिव वरदानी तो नाठोपे तुम्हा लागुनी, केवळ ह्याचे वंदा करणी निमित्त आदी मायाती. आदी माया रूपी सीता ती राहिली अयोध्येत, मागोता तेच येऊनी रणी झुंजता दैत्य सुरका आटोपे. जानकी हाते दैत्य हनन, होईल हेची सत्यवचन. आता सीते पाचारून ये स्थान आणावे. श्रीराम म्हणती माझे सख्या वेगी दावी, मारुती राया यावे घेऊन ती आदी माया. समय अल्प हताशी आज्ञा होता वायुनंदना, एका क्षणात उठले जाण. एका पदात अयोध्ये जाण येते अंतर मंदिरी. जानकी माता निंदाचूर पडली होती मचकावर, मारुती मनी करी विचार निद्राभंग करू नये. थोडासी समय होताच हे जाणून वायुसुत अवघे मंदिर उचलून घेत आला दैत्य नगरीस. आलो मने हे रघुराया, स्वीकारी हे वंदन पाया. सवे घेऊन जानकी तया आदी माया स्वरूपिणी. श्रीराम मागे पाहिले ते समग्र मंदिरे देखिले, जानकी सहित घेऊन आले हनुमंत एका क्षणात. श्रीराम मंदिरी प्रवेशून करीती आदी मायेस नमन, तू आठवून बिरदावली जाण संकटी आता रक्षावे. सत्वर व्हावे तू जागृत, युद्धी मारावा हा दैत्य. लंका देऊन विभीषणा प्रत जाणे आहे अयोध्ये. आता उरले थोडे प्रहर, येईल भानू प्राचीवर. द्वादशी व्रत मोडणार म्हणून चिंता लागली. तव जागृत झाली जानकी, बाळा सन्मुखी श्रीराम पाहिला. वृत्तांत ज्ञान होता हिला, आली रणांगणात. बाण भाते धनुष्य करी घेऊन आली माया सुंदरी. बाण वर्षाव दैत्यावरी करिता झाली ते वधा. तव शतामुखी म्हणे रामा ऐकले होता तुझा महिमा. तू आतुल पराक्रमी विक्रमा, परी करीसी हे काय. तू तीस
तू स्त्री पाहिले पुढे घातली, संग्रामासी पवित्र केली, तुझी कृती ही नाही भली, मी न भीतो मरणास, जरी हा आधी माये हातू मजसी येई युद्धी मरण, तरी ते मजला ठरे भूषण, बोल तुझा पुरुषार्थ, मी पाहिले तुझे चरण, आता कुशाले येऊ मरण, मज लावे सुख समाधान सद्गती माते हातून, एकादशी ती सरत असता, द्वादशीचा उदय होता, त्वरित वंदिता झाली दैत्या आधी माया जानकी, दैत्य पडिता रणांगणी, जय जयकार उठला ध्वनी, श्रीराम सेना गरजे रणी, जय श्रीराम जानकी, दैत्यसेना ती विखुरली, अवघी नगरी लोटविली, श्री विभीषणासह सर्व मंडळी पाहती कौतुका आनंदे, रात्र उरली थोडी पहार, मग युद्धात ते केले स्थिर, राम म्हणती चला सत्वर जाणे आहे लंकेत, तव हनुमंतही सिद्ध झाला, वृष्टी वाहिली त्याने सकला, वामचरण ठेविता झाला क्षणार्धात लंकेत, पुनरेपी विभीषणा सन्मान राजे, तिले परत मिळवून आवानी आपुले प्रतिज्ञा वचन श्रीरामाने पाळिले, म्हणे आता लंकाधीश निरोप द्यावा आम्हास, आम्ही जाऊन अयोध्येस साधन द्वादशी ती साधू, तव हात जोडून विभीषण काय म्हणे रामाला गुण, धन्य धन्य आजीचा दिन परमभाग्य लाभले, गेले राज्य परत मिळाले, जानकी सवे रघुनाथा आले, लंका नगरी आनंदी डोले आहे भाग्य पर्वणी, तरी एक इच्छा मानसी तेच साधन द्वादशी, तेने हर्ष होईल मजसी भाग्य स्वामी सेवेचे, मग बोलले रघुवीर तेन येथे होणार, वाट पाहतो भरतवीर आमुचे ती अयोध्ये, विभीषणास समजावून निघते झाले रघुनंदन, तो धरे राम वचरण, पूजी जानकी मातेस, सर्वांचा उचित सन्मान विभीषणी तो केला जाण, मग सप्रेमे निरोप देऊन बोलाविले श्रीराम, सिद्ध झाला तो वायुसुत, सकला ते पृष्टी घेत, श्रीराम गर्जना करून येत सत्वर अयोध्या नगरीस, श्रीराम परिवारासहित आले पाहून अयोध्येत, हर्षित झाले भरताचे चित्त, वंदी चरण आदरे, तेने सर्व करुणी तयारी ठेवली होते आधीच खरी, म्हणे श्रीरामा आता सत्वरी स्नानाधिक उरकावे, मग सर्वांनी केले स्नान, राम बैसले आदित्यपूजनी, नित्यकर्म उरकिता पाने वाढली ती सर्वांची, निवेदार पिला देवास, मुखी घातला प्रसाद घास, अनिक सोडिला उपवास द्वादशी पर्वणी, साधूनी आपुले वचन खरे केले, विभीषणास ते राज्य दिले, एका रात्रीत दिव्य केले पहा किती थोरते, दशमी एकादशी द्वादशी व्रताचरण केले खाशी, स्वयं श्रीरामाने द्वादशी व्रता केले महानत्या, ऐसे हे व्रत आहे थोर, पुण्य तयाचे मिळे अपार, जे का प्रत्यक्ष प्रभू अवतार घेऊन या आचरी, द्वादशी तिथी अति उत्तम, फल तयाचे उत्तमोत्तम, आचरिता ती नरोत्तम, हो यशस्वी सर्वदा, ह्याचं तपोकारणे राज्य लाभे विभीषणे, अनेक श्रीराम दर्शने धन्य धन्य झाला, विजय लक्ष्मी सौख्य शांती, ह्याची व्रते होय प्राप्ती, द्वादशीची अशी ख्याती आहे ग्रंथी निवेदिली, म्हणून तुम्हास विनवणी ही साधावी पर्वणी, आणि पुण्य घ्यावे जोडून नर नारी सर्वांनी, ऐसे हे द्वादशी महिमान पहा तुम्हा कारणे केले कथन, ते आचरून सश्रद्धेने जन्म सार्थकी लावावा, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, जो का पदम पुराणीचा समंत गोविंदने विरचित, पंचदशोध्याय गोडा, इति श्री अधिक मास महात्म्य पंचदशोध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.